पहिली बातमी आहे नसरापूर अत्याचार प्रकरणी आता राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे, ती समोर आली आहे। त्याला हाल हाल करून संपवा अशी मागणी त्यांनी केली आहे। तर आरोपीच्या कुटुंबियांपैकी त्याच्या पत्नीने त्याच ठिकाणी त्याला ठेचा असंही म्हटलंय आणि मुलानं त्याच्या पोटी आपला जन्म झाला हा आपलाच गुन्हा असं म्हटलंय। तर दुसरीकडे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। एका खासगी प्रकाशकाने छापलेल्या पुस्तकातल्या परीक्षेमध्ये आलेले 85 प्रश्न जसेच्या तसे घेतले गेले। आता क्लासवालेच पेपर काढू लागलेत का असा मुद्दा उपस्थित होतोय। तर भोंदू अशोक खरात प्रकरणी एक अपडेट आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आता प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास ईडीकडनं चौकशी केली गेली। त्यांचा मुलगा तन्मय चाकणकरलाही आता चौकशीसाठी समन्स बजावलेलं आहे। तर दुसरीकडे पायधुनी प्रकरणात मृत्यूचे गुड अजूनही कायम आहे, अजूनही उकलला नाहीये, त्याचा फॉरेन्सिक अहवाल यायला अजूनही अवकाश आहे असं बोललं जात आहे। पहिली बातमी आपण पाहूया। नसरापुरातली जी अत्याचार झाले त्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार आणि हत्याकांड झालं, या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र निशब्द झालंय। अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये संताप आहे, रोष आहे। राज्यभरामध्ये या घटनेचे पडसाद उमटत आहेत आणि याविरुद्ध ठिकठिकाणी निदर्शनं पेटली आहेत। आरोपीला मृत्यूदंडच द्यावा किंवा त्याचा एन्काउंटर व्हावा अशी मागणी होतीये। आता याचबद्दल आज 3 महत्त्वाच्या घडामोडी झाल्या। राज ठाकरे मनसे प्रमुख राज ठाकरेंनी नसरापूरच्या घटनेबद्दल एक पोस्ट केली आहे आणि सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केलाय। कोण काय म्हणेल याचा विचार न करता आरोपीला हाल हाल करून संपवा असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केलाय। तर दुसरीकडे आरोपीची स्वतःची पत्नी आणि त्याच्या मुलानं सुद्धा त्याला जिवंत जाळा आणि ज्या ठिकाणी त्या मुलीची त्यांनी हत्या केली त्याच ठिकाणी त्याला ठेचा अशी मागणी करत संताप व्यक्त केलाय। आता याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ही आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे आणि यापुढे अशा प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या आरोपींना पॅरोल देऊ नये असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। तर सगळ्यात आपण आधी पाहूया की राज ठाकरेंनी या प्रकरणावर जळजळीत भाष्य केलंय। नसरापूर घटनेनं शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली। या आरोपीला सरकारनं कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणतो याचा विचार न करता हाल हाल करत संपवावं अशा शब्दात राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला। तर सरकार कोणतंही असो पण अशा प्रकरणी कोडगेपणा दिसून येतो। 2-4 दिवसात हे सगळं विसरलं जातं, पण यावर काहीतरी मूलभूत विचार आणि कृती करावी लागेल। यावर आपण कधी बोलणार आहोत का असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला। तर नसरापूरच्या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडवला आणि भयानक चीड आली। सरकारनं कायदा कोण काय म्हणेल याचा विचार न करताच हाल हाल करत आरोपीला संपवावं। सरकारनं फास्ट ट्रॅकची व्याख्या नेमकी काय ती सांगावी। महाराष्ट्रात मुली स्त्रिया पळवून नेण्याचं त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण वाढलंय, याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही। मूलभूत विचार आणि कृती करावी लागेल आणि यावर आपण बोलणार आहोत का। महाराष्ट्राचं लक्ष्य विचलित झालेलं आहे। अशा घटना परत कधीच घडू नयेत आणि महाराष्ट्राचं विचलित झालेलं लक्ष्य आणि भरकटलेलं लक्ष्य पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते सरकारनं तातडीनं करावं अशी पोस्ट राज ठाकरेंनी दिली। आपण पाहिलं राज ठाकरेंनी मागणी नेमकी काय केली। केवळ राजकीय नेतेच नाही तर आता स्वतः आरोपींच्या कुटुंबियांनी सुद्धा त्याच्या मृत्यूदंडाची मागणी केली आहे। फाशी नाही तर त्यानं जे घृणास्पद कृत्य केलंय त्यासाठी त्याला गुन्ह्याच्या ठिकाणीच जिवंत जाळा अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। ठेचून मारला पाहिजे, फाशी ती किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला असा जिवंत न्याय व्यवस्थेवरती तरी माझी मनाची आग निवणार नाही। माझी भूमिका अशी, त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जागेवर त्याला ठेचून तसाच मारला पाहिजे, माझी एवढीच इच्छा आहे। वडील म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते ह्या अशा व्यक्तीला, त्याने त्याच्या पोटी मी जन्म घेतला, हाच माझा मोठा गुन्हा आहे आज। आणि ह्या चिमुकलीला हे जे काय घडले हे अमानुषपणे त्यांनी जे हे केलेले कृत्य, ह्याला मला हे निंदनीय कृत्य अत्यंत ह्याला
कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे त्याला फाशी झाली पाहिजे नाही, त्याला खेचून मारला पाहिजे तिथं त्याच ठिकाणी त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे. आज माझी बाची तशीच ती आहे मला. माझ्या बहिणीच्या किती 11 मला माझे बाचे आहेत. मला खूप वाईट वाटले आमची तीव्र भूमिका आहे की त्याला खेचून मारला पाहिजे. तीव्र भूमिका आहे कारण की आम्हाला ह्यातमध्ये लय त्रास होतोय, मानसिक त्रास होतोय. आपल्या हात आपल्या जीव